टीईटी परीक्षा रद्द करावी, संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा आदेश रद्द करावा, शिक्षण सेवक पद रद्द व्हावं, जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांच्या चर्चेसाठी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मुख्याध्यापक संघात शुक्रवारी बैठक झाली। त्यामध्ये 5 डिसेंबरला जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मनपा, खासगी उच्च माध्यमिक प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्याध्यापक संघात शुक्रवारी झाली। या बैठकीत शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, आमदार जयंत आसगावकर, दादा लाड, सुधाकर सावंत, प्रसाद पाटील, भरत रसाळे, राजेंद्र कोरे, संतोष आयरे यांच्यासह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मतं व्यक्त केली। टीईटी परीक्षेसंदर्भात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र अजूनही याचिका दाखल झालेली नाही। 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या आदेशामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त झाले, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय। या आदेशाचा पुनर्विचार करावा, शिक्षण सेवक पद रद्द करावं, शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह प्रमुख मागण्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली। यातून 5 डिसेंबर 2025ला जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला। यावेळी उमेश देसाई, विलास पिंगळे, बाबा पाटील, RY पाटील, प्रमोद तौनकर, ज्योतिराम पाटील, मिलिंद तोडकर, संजय देमांना, रविकुमार पाटील, मंगेश धनवडे, सुकुमार पाटील यांच्यासह विविध संघटनांचे शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते।